मंत्र्यांच्या माध्यमातून कोल्हापूरला मिळालेला आहे। आता मागचा आढावा घेण्यापेक्षा आज मी आपल्याला अत्यंत आनंदाची बातमी या ठिकाणी देण्यासाठी बोलवले आहे। दौऱ्यावर आले असताना सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी लवकरच अमृत 2चं आम्ही निधी देऊ अशा पद्धतीचं सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी जाहीर केलं होतं आणि मला आपल्याला सांगायला अत्यंत आनंद होतोय की एकूण 5 प्रस्ताव अमृत 2 अंतर्गत रंकाळा तलावाच्या पुनरुज्जीवनासह आपण शासनाला पाठवले होते आणि त्यापैकी 4 प्रस्ताव 152 कोटीचे प्रस्ताव मंजूर आणि त्याचा GR आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालेला आहे। 185 कोटीचा जो बापट कॅम्पचा जो प्रस्ताव आहे तो स्प्लिट करून 45 कोटी नगरोत्थानमधून आणि 140 कोटी अमृत 2 मधून फेर प्रस्ताव सादर करण्यासाठी सांगितलेला आहे आणि हा देखील लवकरच या ठिकाणी प्रस्ताव सादर होणार आहे, मंजूर होणार आहे आणि त्यामुळे माननीय मुख्यमंत्री मोदयांचे या ठिकाणी मी मनपूर्वक आभार मानतो, कोल्हापुरातल्या जनतेच्या वतीने आभार मानतो। खरं म्हणजे कोल्हापुरात गेल्या काही दिवसामध्ये ड्रेनेजमधून मिक्स होणारं पिण्याच्या पाण्याचं जी लाईन मिक्स व्हायची आणि कोल्हापूर शहरातील नागरिकांना पिण्याचं पाण्यामधून ड्रेनेजची चव घ्यायची वेळ आली होती आणि म्हणून सातत्यानं या ठिकाणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांचं देखील तेवढंच योगदान आहे। हे सर्व याचा अभ्यास करून हे प्रस्ताव सादर करणं हे देखील तेवढंच महत्त्वाचं काम त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून आज या ठिकाणी त्यासह रंकाळा तलावाचा जो आपला विषय जो होता त्यामध्ये रंकाळा तलावाच्या construction of retaining wall at पदपथ उद्यान at रंकाळा लेक of कोल्हापूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन, त्याचबरोबर कन्स्ट्रक्शन ऑफ वॉकवे ॲट पदपथ उद्यान ॲट रंकाळा लेक फॉर कोल्हापूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन, त्याच रिस्टोरेशन अँड रेज्युवेनेशन RRR ॲट नेव्ही इकॉलॉजी ऑफ रंकाळा लेक ऑफ कोल्हापूर ऑफ हॅव्हिंग एरिया 245 एकर्स। हे या पद्धतीनं हे 9 कोटी 24 लाख आणि एकूणच हे 12 कोटी रुपये ह्याला देखील रंकाळ्यासाठी मंजूर झालेले आहेत आणि हे 12 कोटीसह विविध दुसरे 3 प्रस्ताव अशा पद्धतीने 152 कोटी रुपये या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी मंजूर झालेले आहेत आणि लवकरच या निविदा देखील प्रसिद्ध होतील आणि खऱ्या अर्थानं एक जी काही आता आपल्याला बापट कॅम्पचा जो याच्याविषयी आपल्याला मंजूर करून घ्यायचं आहे ते मात्र लवकरच मी आयुक्तांना देखील त्या संदर्भात कल्पना दिलेली आहे। हा देखील प्रस्ताव तातडीनं आपल्याला नगरोत्थानकडे 45 कोटीचा आणि 140 कोटीचा राज्य शासनाकडे पाठवावा अशी मी त्या ठिकाणी विनंती केलेली आहे। यामध्ये 33.5% राज्य शासन, 33.5% मला वाटतं केंद्र शासन आणि 30% काहीतरी महापालिका, अशा 33, 67, 33, 33 आणि 30 अशा पद्धतीने हे एकंदरीत पैशाचं या ठिकाणी पैसे या ठिकाणी घालणार आहेत केंद्र शासन, राज्य शासन आणि महानगरपालिका। अशा पद्धतीने आज या ठिकाणी मला आपल्याला सांगायला अत्यंत आनंद होतो की सातत्यानं कोल्हापूरच्या शहराचं वाढतं नागरिकीकरण आणि त्यासाठी होणाऱ्या उपाययोजना यासाठी आज राज्य शासनानं ही मोठ्या प्रमाणात आपल्याला भरीव मदत केलेली आहे। मी आपल्या सर्वांच्या वतीनं, करवीरवासियांच्या वतीनं सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो। त्याचबरोबर गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहता पूरपरिस्थितीचा देखील वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून आपण विषय गेल्या काही दिवसांमध्ये घेतला होता, त्यासाठी देखील लवकरच आम्ही आपल्याला आनंदाची बातमी देत आहोत। पुढच्या काळामध्ये कोल्हापूर शहराला पुरानं जे काही त्रासलेलं होतं शहर आपलं किंवा प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होतं ते पुढच्या काळामध्ये होणार नाही यासाठी देखील राज्य शासन लवकरच आपल्याला गोड आणि सुखद बातमी देईल, पण ते लवकरात लवकर त्या दृष्टीने माझा प्रयत्न आहे। आज या ठिकाणी 152 कोटीचा आपण मंजुरीचे आदेश आपल्याला मी सादर केलेले आहेत।